सावजी किचन आई की रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवभाजी। तर यासाठी मी साधारणतः 1 वाटी एवढे शेव घेतलेले आहे। आपल्याला ही करी करून ठेवायची आहे, त्यानंतर आपण जास्तीची शेव पण टाकू शकतो। आपल्याला ही भाजी जेव्हा आपण करी घेतो म्हणजे जेव्हा खायची आहे तेव्हाच आपल्याला शेव हे सोडायचे आहे। तर यासाठी जी लागणारी सामग्री आहे ती साधारणतः 1 तेजपत्ता घेतलेला आहे, लाल मिरची आणि 1 कलमीचा तुकडा घेतलेला आहे मी। त्याचप्रमाणे सांबार हा बारीक कापून घेतलेला आहे, आलं लसणाचा पेस्ट घेतलेला आहे आणि कांदा हा 2 ते 3 मी कापून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे दाण्याचा कूट घेतलेला आहे मी, शेंगदाणे भाजून याचा कूट केलेला आहे। तर मी तेल पण गरम करायला मांडलेलं आहे। आपलं तेल हे गरम झालेलंच आहे। साधारणतः 3 चम्मच मी हे तेल टाकलेलं आहे। तर मी राई टाकलेली आहे। राई छान तडतडली की आपण तेजपान घालून घेऊया। तर आपली राई ही तडतडलेली आहे। तर आपण 1 तेजपान आणि जे कलमीचा तुकडा आहे तो सोडून देऊया। तर आपण लाल मिरची सोडून दिलेली आहे। त्याचप्रमाणे आपण आता कांदा घालून घेऊया। कांदा छान होऊ द्यायचा आहे। आणि आता मीठ पण घालून घेऊया। जर आपण मीठ घातलं तर कांदा हा लवकर शिजतो, त्यामुळे मीठ पण घालून घेऊया। आपली चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया। आपल्याला जेवढी करी करायची आहे म्हणजे जेवढा रस्सा करायचा आहे त्यानुसार आपण मीठ घालायचं आहे। त्याचप्रमाणे मी हळद पण यामध्ये थोडी घालत आहे। तर आपला कांदा जो आहे छान लाल येतपर्यंत, थोडा ब्राऊन येतपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे। आपला कांदा जो आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे, थोडा ब्राऊन होत आहे। तर आपण जे आलं लसणाचं पेस्ट आहे ते पण घालून घेऊया आणि कढीपत्ता जो आहे तो पण घालून घेतलेला आहे मी। त्याचप्रमाणे आता जो आलं लसणाचं पेस्ट आहे ते पण घालून घेतलेला आहे। यामध्ये जास्त सांबार आहे त्यामुळे तो टेस्ट जो आहे जास्त दिसत आहे। तर याला छान अगदी 5 ते 10 मिनिटं छान होऊ द्यायचं आहे। आणखी चिमू द्यायचं आहे, व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे। याला पण 5 ते 10 मिनिटपर्यंत आपण आणखी होऊ देऊया। त्यानंतर आपण तिखट मीठ वगैरे मसाले जे आहे ते आपण घालून घेऊया। तर आपला जो पेस्ट आहे तो पण होतच आलेला आहे। तर आता आपल्याला आणखी 2 मिनिट याला होऊ द्यायचं आहे आणि आपण तिखट घालून घेऊया आपण। तर आपण याला छान परतून घेऊया। हे आपला यामध्ये तुम्ही चवीनुसार तिखट हे घालू शकता। ही सावजी भाजी असल्यामुळे मी थोडं जास्त तिखट घालत आहे। साधारणतः 2 ते 2.5 चम्मच मी तिखट घातलेला आहे। त्याला पण आणखी 2 मिनिटपर्यंत छान तेलात मुरलेलं पाहिजे हे तिखट, त्यामुळे आणखी 2 मिनिट याला होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपली करी जी आहे ते एकदम तयार आहे आणि आपल्याला दाण्याचा जो कूट आहे तो नंतर सोडायचा आहे पाणी उकळल्यानंतर। तर याला छान होऊ द्यायचं आहे आणखी। बघा आपलं तिखट पण झालेलं आहे। बघा जो पेस्ट आहे तो तेल सेपरेट व्हायला सुरू झालेलं आहे, तेल हे जे आहे सेपरेट झालेलं आहे। तर आपलं इथे पेस्ट हे छान झालेलं आहे। तर आपण पाणी घालून घेऊया।
तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. मी थोडंसं घातलेलं आहे आता सध्या, आणि याला थोडं आणखी शिजू द्यायचं आहे. आणि परत मला जेवढा रस्सा लागेल तेवढा पण पाणी घालायचं आहे. याला आणखी थोडा वेळ होऊ द्यायचं आहे पाणी घालून, म्हणजे आपले जिन्नस आहे ते पूर्णतः एकजीव होईल. यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि ते छान आणखी होऊ द्यायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण याला आणखी होऊ देऊया. त्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार आपण पाणी घालून घेऊया. माझी रेसिपी जी आहे ती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि एकदा नक्की करून बघा. अगदी सोपी आणि छान वाटते ही भाजी. तर आपण जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं आपण पाणी घालून घेऊया. त्याला आणखी थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. बघू शकता आपला जो रस्सा आहे तो छान उकळत आहे. तर अशा वेळेस काय करायचं आपण की थोडा पावर जो आहे तो कमी करायचा आहे आणि आपल्याला आता जो शेंगदाण्याचा आपण कूट करून घेतलेला होता तो आपण घालून घेऊया. आणखी 2 मिनिट ह्याला होऊ द्यायचं आहे आणि मग आपली जी करी आहे ती झालेली आहे. आणि मी इथे कस्तुरी मेथी पण थोडी घालून घेत आहे. तर आपण इथे आपलं जी करी आहे ती पूर्णतः झालेली आहे. आपण आता काळा मसाला आणि धनिया कूट टाकून घेऊया. धनिया पीठ टाकले, काळा मसाला टाकलेला आहे आणि हा धनिया पावडर. तर आपल्याला एकदा आणखी असं परतून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. बघू शकता याचं फिनिशिंग छान आलेलं आहे. तर मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. तर हा जी करी आहे ती एकदम गरम आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते शेव घालून दाखवत नाही आहे. तुम्ही डायरेक्ट यामध्ये पण घालू शकता, पण आपल्याला जेव्हा खायचं आहे तेव्हाच आपण यामध्ये घातले की भाजी जशी तशीच राहते. कारण हे जे शेव जे असतात ते खुसखुसे असतात, त्यामुळे आपण जास्त वेळ घालून ठेवायची नाही आहे. पण जेव्हा आपण जेवण करतो त्याच वेळेस आपल्याला हे घ्यायचे आहे. तर बघू शकता ही भाजी आपण पराठ्यासोबत, पोळीसोबत, म्हणजे तुपाचे पराठे वगैरे जे आहे त्याच्यासोबत पण खाऊ शकतो, भात वगैरे सोबत पण खाऊ शकतो. आणि ही रेसिपी जी आहे अगदी अचानक कोणी आलं तर आपण ही लगेच करू शकतो आणि अगदी सोपी आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला पण विसरू नका.